राधे, तू भात लावून घे, तोवर मी फोडणीची तयारी करते. होय. गोदाक्का, भात किती लावू? अव गोदाक्का, हा, अव कसल्या विचारात पडलायसा? काय नाही ग, आता अंजली 2 दिवसात जाणार. ती गेल्यावर कसं होणार? वय, त्यांची लय सवय झाल्या. अव मला तर अजिबात करमणार नाही. आता त्या नाहीत तर धाकल्या वहिनी साहेबांना अजून रान रिकामं झालं बघा. बाकी सगळ्यांचं काय नाही ग, रानाचं कसं होणार? माहेरला ती 4 दिवस गेलती माग, तर रानाची हालत कशी झाली ती बघितलीस ना? वय, ते बी खरंच आहे म्हणा. आता थोरल्या वहिनी साहेब 2 महिने निघाल्यात. अंजली नसल्यावर रानाचं खाण्यापिण्यावर ध्यानच लागणार नाही. लई काळजी वाटते अगं मला त्याची. म्हणजे आता परत तुमची दमछाक सुरू होणार म्हणा. नाही होणार. गोदाक्का, तुम्ही काही काळजी करू नका. असं नाही ग, राणा कसा आहे तुला ठाव आहे ना? हो, पण आता हे स्वावलंबी होणार म्हणाले, त्यामुळे आता काहीच काळजी करू नका. म्हणजे आता काय करणार राणादा? म्हणजे आता त्यांची कामं ते स्वतः करणार. ते त्याला कवा जमलं होतं वय? अगं, जोवर दुसरी त्याची काळजी करत नाही तोवर त्याला कसली सूद बी नसती बघ. नाही, पण आता मी आखून दिलेल्या टाइम टेबल प्रमाणेच सगळ्या गोष्टी ते करणार. नाही ग, तसं नाही. आजवर त्याला गोड बोलून समजावून सांगितल्याशिवाय समजलंच नाही कवा. आता तो माप म्हणेल मी करतो म्हणून, तर त्याला ते जमणार आहे काय? तेच तर बघायचंय ना आपल्याला. आणि हे बघा, समजा जरी नाही जमलं तरी समजावायला तुम्ही आहात ना. तो काय माझं ऐकतोय होय? तू सांगितलेलं बरोबर ऐकतोय बघ. असं काही नाही हो, सगळ्यांचं ऐकतात हे. अव थोरल्या वहिनी साहेब सगळ्यात जास्त तर तुमचंच ऐकतात ते. असं काही नाही. आता तुम्ही कोणी काही त्यांना सांगतच नाही म्हणल्यावर तुमचं कसं ऐकतील? अव तुम्ही कधी कुणाला सांगू दिले काय? काय व गोदाक्का? नाही ग, तसं नाही. अंजलीचं रानावर एवढं लक्ष आहे की दुसऱ्या कोणी सांगायची गरजच नाही. अव मी बी तेच म्हणतोय. आता वहिनी साहेब फॉरेनला गेल्यावर मग काय? मला बी तीच काळजी वाटते बघ. गोदाक्का, तुम्ही नका काळजी करू. आता हे स्वावलंबी बनणार म्हणालेत ना. मला बाई हे कोडच पडले. म्हणजे नक्की काय करणार राणा? मलाही तेच बघायचंय. आता नेमकं हे काय करतायत? राधा, अरे जोर लाव की. लक्ष कुठे तुझं? आता बघ. हे नव ती वहिनी गावी गेल्यावर तू कसा राहतोय? म्हणजे कसं जमतोय समजा? कशाचं? अरे म्हणजे राहणं खाणं पिणं हे समजा कसं जमतोय? हा ते वय हे बघ, आता ती जर 2-3 दिवस कुठं जाणार असली तर ती 2-3 दिवसाच्या भाकऱ्या करून जाते. आणि 2-4 दिवसाच्या वर जर गेली तर ती आमची मावशी, हौसा मावशी, तिच्याकडे जाऊन मी भाकऱ्या बनवून आणतोय. कपडे काय तीच घालायची आणि आपलं झाडू मारला तर मारायचं नाही, तसंच ठेवायचं.
आणि 2 महिने कुठे गेला तर? एवढं कुठं आले आमचं नशीब? लई ते लई 4 दिवस, याच्यापेक्षा जास्त नाही. अरे तिला माझं डोसकं खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही बघ. हा. पण राणा तू काय विचारलायस हे? अरे अंजलीबाई चालल्यात ना 2 महिन्यांसाठी जर्मनीला. अरे हा होय की, विसरलोच मी. तू काय करणार आता? आता मी समजा माझं स्वतःच करणार आहे. स्वावलंबन चांगलं असते माणसाला. काय चाललंय रे गुलुगुलू दोघांचं? तुम्हाला गप्पा आणण्याशिवाय दुसरं काही काम नाही का रे? जरा कधीतरी स्वतःच स्वतः करा की, का सगळं मीच करून घ्यायला पाहिजे? नाही वसंत, अहो इथनं पुढे माझं मीच करणार आहे. होय, स्वावलंबन चांगलं असतंय माणसाला. कसलं स्वावलंबन? गप्पा हाणायचं? नाही वसंत, कुस्तीचं, तालमीचं, घरची कामं. वसंत मी ठरवलंय, इथनं पुढे अंजलीबाईंना अजिबात कामाला लावायचं नाही. ते बघू, आधी सराव करून दाखवू पहिला. राणा सगळं तुझं तूच करणार वय? अरे वहिनी गावाला गेल्यावर गोदा का घरातले आहेत की सगळे? अरे समधी का पण आपल्या पण केलेलं चांगलं असते. स्वावलंबनानं माणूस लई सुधारतोय बघ. अरे राणा जेवण बी तूच करणार? नाही र, की गोदकच करणार. माझा डबा मी भरणार आणि माझा मी नेणार. पण तू आजवर असल्या काही गोष्टी केल्या नाहीस ना व? राणा, अरे मी खेळू काय तुझ्या नावाची कुस्ती? हा, नाही नाही, अहो मी म्हणलं ना व की इथनं पुढे माझं मीच करणार आहे म्हणून. हे भाले चल. ए सुरू करणार खेळ तुमचा. हा, वहिनी, हो वहिनी. वहिनी कुठं आहेत? मी बी कोणाला विचारलोय. वहिनी, काय काम काढलं वहिनीकडं? कारखान्याचं कोटेशन आल्यात, त्यातलं बरोबर कुठलंही वहिनीसनी विचारायचं आहे. सल्ला घ्यायचाय सल्ला. तुम्ही चहा प्या. बायकोचा सल्ला घ्यायची काय लाज वाटते काय तुला? शेतकऱ्याची लेक आहे आम्ही. तुझ्या त्या वहिनीला काय कळणार आहे रे कारखान्यातलं आणि शेतीतलं? तुला काय कळतंय? हा, पेरणी कशी करायची हे माहित नाही तुला? कारखान्यातलं काय कळणार आहे? पेरणी करताना कशी चिखलात तोंडावर आपटली होती, विसरलीस काय? कसली मजूर कामं येत नाहीत हा आमासनी. खानदानी शेतकरी आहे आम्ही. असल्या 10च्या 10 कारखान्याला सल्ला द्यायची धमक आहे या नंदितामध्ये, कळलं काय? तुझा सल्ला घ्यायची धमक नाही बाई माझ्यात. तुझ्या सल्ल्यानं कारखाना डाबरायचा जाईल माझा. मग तुझ्या वहिनीच्या सल्ल्यानं काय आबाळात जाणार आहे भाई तुझा कारखाना? मागच्या टायमाला तुझ्या वहिनीच्याच सल्ल्यानं. कोणता तो बाजार? हा, कोंबडी बाजार. तुझा तो कोंबडी बाजार डबऱ्यातच गेलता, ध्यानात आहे ना ग? ए तू काय बी म्हण, वहिनी बराबर म्हणजे बराबर आहेत. त्यांचा सल्ला घेणार आहे मी. ठीक आहे, आता डबऱ्यात जायचंच असेल तर जावा, आम्ही कोणी अडवणार नाही. पण तुमच्या वहिनी आता फॉरेनला चालल्यात, मागणं आमच्याकडेच यायचंय, तेव्हा सांगतो तुला. भाऊजी हाक मारली? हा, ते आमच्या यांना का नाही तुमच्याकडनं जरा सल्ला पाहिजे होता. द्या की सल्ला जरा. कामात आहे काय तुम्ही? नाही, बोला ना, काम होतं. ते कारखान्यावर मळीचा प्लॅन्ट सुरू करायचा आहे. ते म्हणजे मळीपासून खत तयार करायचा, तर त्याच्यासाठी कोटेशन आल्या सगळ्यांकडनं. ते मला काय कळणं झालं याच्यातलं कुठलं बरोबर आहे ते. तुमच्याकडे वेळ असेल तर सांगा की जरा मला. जाऊ बाईसनी काय कळणार आहे प्लॅन्ट मधलं?
कारखान्यावरच्या मजुरांच्या पोरांना शाळा बिळा चालू करून द्यायची असती का नाही तर गोष्ट वेगळी होती बघा. वहिनी तुम्ही बघा जरा. भाऊजी हे जे सनराईज वाले आहेत ना यांच्याकडे अनुभव खूप आहे पण यांनी कामाचे डिटेल्स काहीच नाही लिहिले. होय की ते आपल्या एमडी साहेबांनी फोन लावला होता यासनी. डिटेल देणार नाही म्हणले डायरेक्ट. मग तर तुम्ही त्यांचा विचारच सोडून द्या. विशेष कटो. हे जे पुढचे आहेत, दिल्ली टेक्नो यांनी किंमत कमी लावली. नुसत्या मोठ्या मोठ्या बात आहेत हे तर नकोच नको. हे सह्याद्री अॅग्रोवाले ह्यांचा एक्सपिरियन्स कमी आहे पण ह्यांनी कामाचे डिटेल्स उत्तम लिहिले. हे जर का याच पद्धतीने काम करणार असतील ना तर सह्याद्री अॅग्रोचं कोटेशन उत्तम राहील. एक नंबर सांगितलं बघा वहिनी. मी बी सह्याद्रीवाल्यांबद्दल लई चांगलं चांगलं ऐकलं होतं. यांचंच फायनल करून टाकतो. चालेल. काय थँक्यू बरं का वहिनी. तुम्ही असल्यावर कसली काळजीच नसते बघा. नाही पण जाऊबाई आता फॉरेनला जाणार आहेत. कायमचे चालल्यात काय? येणारच आहेत ना परत. वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. कारखान्याची कामं काय रोज नसतात बघा. आणि असलंच एखादं तर तुम्ही असतो थांबू तुम्ही. बरं ठीक आहे. मला आता शाळेला जायची तयारी करायची आहे, मी निघते. ते ना वा आता तुम्ही फॉरेनला जाणार तर राहणारच काय होणार. तुमच्याशिवाय काय चालत नाही बघा त्याचं. वय हे एकदम खरंच आहे बघा. जाऊबाईंशिवाय राणा भाऊजींना काय करमत नाही. त्यांची समधीच कामं खोळंबत्यात. नाही पण आम्ही कशासाठी आहे मग. राणा भाऊजी तुमचं काही बी काम असेल का नाही आम्हाला ते सांगत जा बर का. आम्ही करत जाऊ. नाही वहिनी तसं काय नाही. माझी समधी कामं मीच करणार आहे आता. आजपासून मी स्वावलंबी होणार आहे. स्वावलंबी हे खूळ कुठनं आला आणि आता. अहो वहिनी कुळ नाही. ते स्वावलंबनावरचा सुविचार वाचला होता मी. अहो सुविचार म्हणजे चांगला विचार. मग आपण त्याप्रमाणे वागायला नको काय. आम्हासनी वाटलं जाऊबाईंनी काय भरवलं आता तुमच्या डोसक्यात. नाही वहिनी शाळेत वाचलं मी. स्वावलंबन हेच खरं शिक्षण. अरे वा राणा दा वाचायला शिकलास लई चांगलं केलंस की. समधी यांची कमाल आहे. त्यांच्याशिवाय होतंय वय. बरं चला मला शाळेत जायचंय, मी त्याची तयारी करते. मी सोडू काय. नाही नको. मीही स्वावलंबी व्हायचं ठरवलंय. आजपासून मी बी. बर हे बघ नवीन आलंय कोटेशन. वहिनीने गेले फायनल. राणा आला काय ग. हो हे आत्ताच आले. आता शेतावर जायला निघतील. डबा भरून ठेवते मग त्यांचा. अगं राहू दे अंजली मी भरते की. नाही नको मी भरते. अहो हे काय करायला असा. तुमचा डबा भरते. अजिबात नाही. ते मी भरतो तुम्ही व्हा बाजूला. अहो कशाला उगाच, मी पटकन भरते. आपलं ठरलं ना व. म्हणजे तुमचं काय ठरलंय. ते स्वावलंबी बनायचं ठरलंय. आजपासून समधी कामं माझी मीच करणार आहे. आता जेवण बी मीच भरणार आहे. तुम्ही व्हा बाजूला. अहो पण अरे पर तुला डबा भरायची सवय नाही. तू कवा भरलायस काय. आजपासून सवय लावून घेणार. अहो पण बिन काय नाही. तुम्ही वा की बाजूला. वा की.
राणा अरे राहू दे बाळा, आम्ही भरतो डबा. नाही, मी खाणार तर मीच भरणार. स्वावलंबी व्हायचं असेल तर असं करायचं असते. बाळा राणा, अरे असं भाजून घ्यायचं नसते. थांब थांब, मी भरते. अजिबात नाही. जमलं की तुम्हाला? व्हेरी गुड. अहो इथं फक्त सुरुवात आहे. तुम्ही बघाच, मी 100% स्वावलंबी होणार, मजे होणार. चला मी आता आवरतो पटाक दिशी. ते मला शेतात जायचं ना, नाही तर माझं समजा टाइम टेबल बिघडायचं. चला. अंजली, राणाने एखादी गोष्ट मनावर घेतली तर तिचा पिच्चाच सोडत नाही बघ तो. खरंच. आणि एका अर्थी चांगलंच आहे गोदाक. म्हणजे समजा जर चुकून आपण कधी जवळ नसू ना त्यांच्या, तर त्यांचं काही अडणार नाही. बघा काय अडलं का माझं? अहो तुम्ही लई काळजी करता बघा माझी. तुम्ही टेन्शन फ्री जावा ते फॉरेनला. माझी अजिबात काळजी करू नका. हा, काय मग झालो का नाही स्वावलंबी? भरला की नाही माझा डबा मीच? काय अडलं का माझं? हो, याची काही गरज होती का? तर काय, अहो तुम्ही उगा काळजी करता माझी. हो ते समजे माझी कामं मीच करणार आहे आणि तुमच्याशिवाय माझं कार्ड ते दाखवून देणार आहे मी. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला माझीही काही गरज नाही. अहो नाही, म्हणजे तुम्ही फॉरेनला जाऊन येस तर नाहीच नाही, पण तुम्ही नसताना बी माझं काय तटणार नाही. होय, अहो अहो, पाया काय पडताय? बटन बटन तुटलो. मग ते बटन लावून द्या की. अजिबात नाही. का? आता तुम्ही स्वावलंबी झालात ना, मग तुम्हीच लावा बटन.